सगळ्या गोष्टी होत आहेत. क्लासेसवाले कॉलेजवाल्यांना पैसे पुरवत असणार. क्लासमध्ये 8-8 तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? या अशा प्रकारची भिकार शिक्षण परिस्थिती शिक्षणाची असताना त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही, तरुणांनी चिडायचं नाही, म्हणजे काय? काल मला काही विद्यार्थी मला इतकं वाईट वाटलं. मला त्यांनी विचारलं, साहेब परत नीटचा पेपर नाही ना फुटणार? एवढी आज तिथे एक मुलगा मला मी त्या मुलाचं नाव काल त्याचे घरचे येऊन गेले, ज्याने आत्महत्या केली, यश गोसावी. त्या मुलाने आत्महत्या केली. ज्या 21 विद्यार्थ्यांची नावं आहेत आत्महत्या केलेल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या यशचं नाव नाहीये. नाशिक मधला मुलगा आहे तो. प्रशासनाला हेही वाटत नाही की बाबा आता इथे कोण पालकमंत्री आहेत नाही आहेत मला माहिती नाही, पण एक नाशिक मधला मुलगा जो नीटच्या परीक्षेचा संपूर्ण तयारी करतोय, पेपर फुटल्यानंतर तो व्यथित होतो, निराश होतो आणि आत्महत्या करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलाचं 21 मुलांची नावं येतात, 22वं नाव देता येत नाही तुम्हाला. हे कोणतं सरकार चालू आहे आणि काय प्रकार चालू आहे मला समजलंच नाही. मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो, तुम्ही ती सर्वांनी नीट ऐका. आता बस, आता शांत. तुम्हाला वाटेल मी हा मगातपासून मोबाईल का घेऊन बसतोय. मोबाईल मला कोणाची फोन येणार नाहीयेत, मला एक गोष्ट वाचायची म्हणून मला ठेवलंय बरोबर. हा तेच तुला पाठवलं होतं ना काय. हां